येत्या 90 दिवसांमध्ये गोकुळ दूध संघाची निवडणूक घ्या असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत। गोकुळ दूध संघावरील प्रशासक नियुक्ती संदर्भात हायकोर्टामध्ये याचिका करण्यास सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। तर शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। शिवाजी, अत्यंत महत्त्वाचे आदेश गोकुळ दूध संघाच्या निवडणुकी संदर्भात, काय अपडेट्स? तर आपण पाहतोय गोकुळ दूध संघावर प्रशासक नियुक्तीच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती आणि शिवाय गोकुळ दूध संघाची 5 वर्षांची मुदत संपली होती आणि त्यानंतर दुसरा संचालक मंडळ स्थापन होईपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश दूध संघाकडे होते, अधिकार तसे होते। मात्र हा नियम काढून टाकण्यात आला होता आणि या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती। या दोन्ही मुद्द्यांवर हायकोर्टामध्ये याचिका करण्याचे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहेत। शिवाजी काळे आमचे दिल्लीहून प्रतिनिधी आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी, अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आणि निवडणूक लवकरात लवकर घेण्याचे आदेश दिलेले आहेत, काय अपडेट्स? कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक वाहिनी समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या म्हणजे अर्थात गोकुळ निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वाचा निकाल दिलेला आहे। पुढे येत्या 90 दिवसात म्हणजे 3 महिन्याच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश, निवडणूक घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत। यामुळे आता गोकुळ दूध संघाची विद्यमान संचालक मंडळाची 5 वर्षाची मुदत संपल्यानंतर प्रशासकाची नियुक्ती केल्यानंतर संचालकाचा अधिकार आणि प्रशासक असा एक कायदेशीर पेच जो निर्माण झाला होता, या संदर्भामध्ये आता सर्वोच्च न्यायालयाचे आदेश देण्यात आलेले आहेत। नियमानुसार नवीन संचालक मंडळ येईपर्यंत जुन्या मंडळाला निर्णय घेण्याचे अधिकार होते, परंतु सरकारने हा नियम बदलला आणि या बदलामुळे याचिकेद्वारे विरोध करण्यात आला होता। न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आता 3 महिन्यात निवडणुका घ्याव्या लागतील। त्याचबरोबर प्रशासक नियुक्ती आणि अधिकार कपातीबाबतच्या तांत्रिक मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने कुठलाही हस्तक्षेप केलेला नाही। त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जा असे याचिकाकर्त्यांना निर्देश दिलेले आहे आणि यामुळे आता जे अधिकार आहेत संचालकांचे आणि जे प्रशासक त्याच्या संदर्भामध्ये निर्णय जो आहे तो मुंबई उच्च न्यायालयाने घेणार आहे। मात्र न्यायालयाने सांगितलेलं आहे 3 महिन्याच्या आत निवडणुका घ्या असे निर्देश देण्यात आलेले आहेत। शिवाजी, खरं तर संचालक मंडळाला अधिकार असताना सुद्धा, खरं तर त्यांची मुदत संपल्यानंतर सुद्धा प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली, सरकारने नियम बदलला, त्यामुळे सरकारला एक प्रकारे वेगळा संकेत देण्याचा प्रयत्न कोर्टाने केला असं म्हणता येईल का? सरकारने या संदर्भामध्ये थेट हस्तक्षेप करायचा नाकारलेला आहे। जेव्हा बाबी न्यायालयीन प्रलंबित असतात त्यामुळे अनेकदा निवडणुकांचे प्रश्न निर्माण होतात, तसाच हा प्रकार आहे। मात्र 3 महिन्याच्या आत आता निवडणुकीचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि बाबी ज्या इतर आहेत त्याच्या संदर्भातला निर्णय मुंबई उच्च न्यायालय घेणार आहे आणि यापुढे सरकार आता या संदर्भामध्ये काय भूमिका घेते मुंबई उच्च न्यायालयामध्ये ते पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र 3 महिन्यामध्ये पुढच्या निवडणुका घेणं अपेक्षित आहे। नक्कीच, धन्यवाद या अपडेट्सबद्दल। शिवाजी, अशाच आमच्या सोबत रहा। आपल्यासोबत कोल्हापूरचे आपले प्रतिनिधी शेखर पाटील जोडले गेलेले आहेत। शेखर, कोर्टाने हे निरीक्षण नोंदवलेलं आहे आणि लवकरात लवकर येत्या 90 दिवसांमध्ये गोकुळ दूध संघाची निवडणूक घ्या असं सांगितलेलं आहे। या संदर्भात काय अपडेट्स आणि आता कोल्हापूरमध्ये काय हालचाली व्हायला सुरुवात झाली आहे? आपण जर बघितलं तर गोकुळची निवडणूक जी आहे ती अतिशय महत्त्वाची होती। कोल्हापुरातील सहकारमधली एक महत्त्वाची संस्था म्हणून त्याकडे पाहिलं जातं आणि अर्थातच या संदर्भातला संघर्ष गेल्या 1 वर्षभरापासूनच जो आहे तो सुरू झालेला पाहायला मिळालेला, ज्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती अशा पद्धतीचं राजकारण या गोकुळच्या राजकारणामध्ये आलं, ज्यामध्ये आता अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजे 4 मेला या गोकुळचं संचालक मंडळाची मुदत जी आहे ती संपली होती आणि त्यानंतर अर्थातच त्या ठिकाणी गोकुळवरती प्रशासक जे आहे ते आलेले आहे आणि यामध्ये आता ही महत्त्वाची सुनावणी, ज्यामध्ये गोकुळची निवडणूक जी आहे ती घ्या अशा पद्धतीचं हे तर याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्याचा हा निकाल लागलेला निकाल आहे तो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। निश्चितच आता शेवटच्या टप्प्यामध्ये हसन मुश्रीफ आणि भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील या दोघांमध्ये मोठा संघर्ष जो आहे तो सुरू होता। मात्र सतेज पाटील यांनी देखील या संदर्भात काल पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती अशा 2 गट जे ते पडणार आहेत आणि यामध्ये अर्थातच महायुतीमध्येच काही नेते जे आहेत ते एकमेकाच्या विरोधात अशा पद्धतीने टीका करू लागल्यामुळे नेमकं राजकारण पुढे जाऊन काय होणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे। शिवाय एकनाथ शिंदे यांनी देखील या संदर्भात हस्तक्षेप करून ही निवडणूक त्या ठिकाणी त्यांचेच काही नेते होते त्यांनी सांगितलं होतं या निवडणुकी संदर्भात आपण महायुती म्हणून त्या ठिकाणी जायला नको आणि त्या संदर्भातला
निर्णय देखील एकनाथ शिंदे यांनी घेतल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे निश्चितच या महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जरी संघर्ष असला तरी महायुतीमध्ये देखील एक संघर्ष या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पाहायला मिळणार आहे. मात्र या सगळ्याच पार्श्वभूमीवर आता जे कोर्टाने निर्देश दिलेले आहेत 90 दिवसांमध्ये निवडणुका घ्या, हे निकाल जो आहे तो महत्वपूर्ण असणार आहे. पुढे आता कसं जाऊन हे सगळेच नेते जे आहेत ते या निवडणुकीसाठी आता सज्ज असणार आहेत आणि नेमकी लढाई आता कोणाकोणामध्ये होणार आहे हे मात्र पाहणं गरजेचं असणार आहे. तर या सगळ्या अपडेट्सबद्दल तर आपण पाहतोय सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेले आहेत. गोकुळ दूध संघावरील प्रशासक नियुक्तीसंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल करण्याचं सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे आणि येत्या 90 दिवसांमध्ये म्हणजे 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये दूध संघावरची निवडणूक घ्या असं सुद्धा सांगितलेलं आहे. तर अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या दृष्टीने. तर नुकतीच प्रशासकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि जुनं संचालक मंडळ हे यांची मुदत संपली होती आणि त्यानंतर निवडणुकीचा मुहूर्त काही लागत नव्हता. मात्र प्रशासकांच्या नियुक्तीनंतर आता सुप्रीम कोर्टानं हे आदेश दिलेले आहेत. तर गोकुळ दूध संघावरील प्रशासक नियुक्तीच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती आणि शिवाय गोकुळ दूध संघाची 5 वर्षाची मुदत जी आहे ती संपली होती आणि ती मुदत संपल्यानंतर संचालक मंडळ स्थापन होईपर्यंत निर्णय घेण्याचे अधिकार दूध संघाकडे होते. मात्र नियम बदलण्यात आले होते.